रासायनिक खतं, विषारी फवारे, वापर नाही तरी पीक उभारे. नमस्कार. या पॉडकास्टमध्ये आपण ज्यांच्याबरोबर संवाद केला आहे ते गेल्या 34 वर्षापासून स्वतः सेंद्रिय शेती पद्धतीने तर त्यांची शेती करतच आहेत, परंतु सेंद्रिय शेतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्याचं शिक्षण आणि त्याची गरज शेतकऱ्यांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भरपूर वर्षांपासून ते काम करत आहेत. त्यांच्या आदर्श शेतीसाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत, जसं महाराष्ट्र शासनाकडनं सेंद्रिय शेती कृषीभूषण पुरस्कार, आदर्श ऊस उत्पादक पुरस्कार, आदर्श गोपालक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाकडनं ऊसभूषण पुरस्कार आणि असे अनेक 9हून अधिक पुरस्कार त्यांना त्यांच्या आदर्श शेतीसाठी मिळाले आहेत. सेंद्रिय शेतीच्या कल्पनेचं मूळ हे ऋषिकृषी तंत्र आहे. ऋषिकृषी तंत्राचे पुरस्कर्ते आणि संशोधक हे कैलासवासी मोहन शंकर देशपांडे आहेत आणि राजेंद्र सामरे हे त्यांचे शिष्य आणि दुसरी ओळख म्हणजे ते त्यांचे जावई. आणि त्यांची आदर्श शेती बघण्यासाठी अनेक राज्यातून, जसं गुजरात, कर्नाटका अशा राज्यातून लोक त्यांच्या शेतीला भेटही देतात. या पॉडकास्टमधल्या संवादावरून तुम्हाला भरपूर सेंद्रिय शेतीबद्दल माहिती मिळेल, भरपूर गोष्टी समोर येतील. सेंद्रिय शेती कशी करावी, लोकांनी त्याच्यात प्रवेश कसा करावा, किंवा सेंद्रिय शेती केल्याचे शेतकऱ्यांनासुद्धा काय काय फायदे आहेत, शासन काय काय या विषय करत आहे, शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत, शेतकऱ्यांचं आंदोलन का चालू आहे आणि परदेशाच्या तुलनेत आपल्या शेतीमध्ये कसा फरक आहे, शासनामध्ये कसा फरक आहे, व्यवहारात कसा फरक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेतल्या. आशा करतो तुम्हाला पॉडकास्ट आवडेल. आणि आपल्याला चॅनलला कोणत्याही रासायनिक पद्धतीने वाढवायचं नाही आहे, त्याच्यामुळे सेंद्रिय पद्धतीने ऑर्गॅनिकली चॅनलला वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर आपण सुरुवातच नाही करू की सेंद्रिय शेती म्हणजे काय, ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय. सेंद्रिय शेती म्हणजे शेती करत असताना, पीक घेत असताना निसर्गाच्या मदतीनं, सजीवांच्या साहाय्यानं केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती. शेतीमध्ये 2 प्रकार झाले, एक सेंद्रिय शेती आणि दुसरी रासायनिक शेती. रासायनिक शेतीमध्ये पीक पोषणासाठी आणि संरक्षणासाठी पिकांच्या रसायनांचा वापर केला जातो आणि सेंद्रिय शेतीमध्ये पीक उत्पादनासाठी, पीक वाढीसाठी आणि पिकाला लागणारे अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी सजीवांच्या मदतीने ती अन्नद्रव्य जमिनीतून आणि हवेतून उपलब्ध होतात. आणि रासायनिक शेतीमध्ये रासायनिक स्वरूपात कृत्रिमरित्या तयार केलेली खतं ही जमिनीत टाकून पिकाला अन्नद्रव्याची उपलब्धता होते. आता मग दोन्हीमध्ये फरक काय, मग रासायनिक शेती करत असताना काय घडतं आणि सेंद्रिय शेती असताना काय होतं. मग रासायनिक शेतीमुळं प्रश्न काय काय निर्माण झाले आहेत. पहिला झालेला आहे, शेतकऱ्याचा शेती उत्पादन खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढला रासायनिकमुळे, कारण सर्वच गोष्टी त्याला विकत घ्याव्या लागतात. रासायनिक खतं आणि औषधं तयार करत त्याला लागणारा खर्च आणि त्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालल्यात, म्हणजे तो खर्च वाढत जातो. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, म्हणून ही रासायनिक शेती शेतकऱ्याला परवडत नाही. आणि दुसरे रसायनांचे तोटे. बरोबर. सातत्यानं रासायनिक शेती, रसायनांचा वापर शेतीत झाल्यामुळं शेतीची मातीची गुणवत्ता खराब झाली, प्रत खराब झाली. याचा अर्थ काय, जमिनीमधले सजीव नष्ट झाले, जीवाणू नष्ट झाले, गांडुळं नष्ट झाली. त्यामुळं मग ती शेती क्षारपड व्हायला लागली. त्यामुळं आणि क्षारयुक्त झालेल्या शेतीमध्ये पिकाचं उत्पादन येत नाही, कारण क्षारयुक्त जमिनीमध्ये पिकांचं पोषणच होत नाही. म्हणून मग त्यामुळं ती शेती तोट्यात जाते आणि उत्पादन कमी येतं. या उलट सेंद्रिय शेतीमुळं शेतकऱ्याचा पहिल्यांदा जो उत्पादन खर्च कमी होतो, कारण त्याला बाहेरून काही विकत आणावं लागत नाही. अच्छा, म्हणजे शेतातल्याच सगळ्या गोष्टींचा वापर करून केला होता. हो 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 हो. त्यामुळं त्याला बाहेरून काही फारसं विकत आणावं लागत नाही, त्यामुळे त्याचा उत्पादन खर्च कमी होतो. आणि सेंद्रिय पदार्थांचाच वापर होत असल्यामुळं शेतातच उपलब्ध असणाऱ्या काडी कचरा, पालापाचोळा आणि शेण
गोमूत्र याचा वापर होत असल्यामुळं जमिनीची उत्पादन क्षमता दिवसेंदिवस वाढत जाते, कारण जमिनीमध्ये जीवाणू वाढत जातात. बरोबर. मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये गांडूळं तर आहेत, नुसतं गांडूळ पण नाही तर अनेक सूक्ष्म जीवाणू, अनेक प्रकारच्या बुरशी याचा वापर जमिनीमध्ये होत असतो. म्हणून ही सेंद्रिय शेती फायद्याची होते, खर्च कमी येतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, रासायनिक शेतीतून उत्पादित होणारा शेतीमाल, भाजीपाला, फळं, अन्नधान्य, रसायनांचा वापर होत असल्यामुळं त्या रसायनांचे अंश त्या उत्पादनामध्ये सापडतात. फळांमध्ये सापडतात, भाजीपाल्यामध्ये सापडतात, अन्नधान्यामध्ये सापडतात, दुधामध्ये सापडतात. आणि ह्या सगळ्या रसायन अवशेष असणाऱ्या पदार्थांचं सेवन मनुष्य प्राणी करतो, त्यामुळे त्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलेला. बरोबर. या उलट सेंद्रिय शेती जर केली शेतकऱ्यांनी, तर उत्पादित होणारा हा सर्व शेतीमाल, अन्नधान्य, फळं, भाजीपाला, दूध, ही सगळ्या गोष्टी ह्या विषमुक्त असल्यामुळं त्याच्या सेवनानं त्याच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. म्हणून आरोग्याच्या दृष्टीनं ही सेंद्रिय शेती करणं जास्त आवश्यक आहे. कारण दिवसेंदिवस आपल्या संपूर्ण समाजाचा आरोग्यासाठी जो औषधोपचारावर होणारा खर्च हा वाढत चाललेला आहे. प्रत्येकाने सेंद्रिय विषमुक्त भाजीपाला, अन्नधान्याची जर मागणी केली तर आपोआप सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल. मग या सगळ्या गोष्टी लक्षात घेता शेतकरी तरी पण सेंद्रिय शेतीकडे का वळत नाही? आज जर बघितलं, शेतकऱ्यालाही समजतं रासायनिक शेती ही त्रासदायक आहे, खर्चाची आहे, त्याचा सगळ्या दुष्परिणाम आहेत, हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे. सेंद्रिय शेतीचे फायदे पण त्याला माहिती आहे. पण तो लगेच तयार होत नाही आहे सेंद्रिय शेती करा, कारण त्याच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. कशाची? का सेंद्रिय शेतीमुळं त्याचं उत्पादन कमी होईल का काय. मग ते होतं का? पण सांगतो. आता सेंद्रिय शेतीमध्ये इतक्या प्रकारच्या गोष्टी असतात का ही अमुक केलं म्हणजे सेंद्रिय शेती होते असं नाही. शेतकऱ्याच्या मनात एक गैरसमज निर्माण झालेला आहे. रसायनं बंद करून फक्त सेंद्रिय पदार्थ वापरले म्हणजे सेंद्रिय शेती होत नाही. अच्छा. त्याला सवय लागलेली आहे, दुकानात जायचं, सेंद्रिय ते रासायनिक औषधं, खतं आणायची, पिकांसाठी वापरायची. पण सेंद्रिय शेतीचं तसं नाही आहे. सेंद्रिय शेतीचे परिमाण प्रत्येक शेताच्या नुसार बदलतात. प्रॅक्टिस बदलते पिकानुसार आणि त्या शेतकऱ्यानुसार त्याची प्रॅक्टिस बदलू शकते. सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला ही एकच प्रॅक्टिस उपयोगी होईल असंही नाही. तर प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार, आपल्या शेतीच्या गरजेनुसार जर सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब केला, आता त्याच्यामध्ये काय, फक्त बाहेरून सेंद्रिय खतं विकत आणली आणि सेंद्रिय औषधं विकत आणली म्हणजे सेंद्रिय शेती होणार नाही. सेंद्रिय शेतीमध्ये एक 4 ते 5 गोष्टींचे पथ्य पाळावे लागतात. याच्यामध्ये फक्त शेणखत वापरलं म्हणजे सेंद्रिय शेती होत नाही. बरोबर. पीक उत्पादन घेत असताना सेंद्रिय शेतीचा अवलंब ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस त्या पिकानुसार आणि त्या पिकाच्या कालावधीनुसार त्या पिकाला लागणाऱ्या अन्नद्रव्याची उपलब्धता चांगल्या प्रकारे कशी होईल, आपलं पीक सुदृढ सशक्त कसं होईल, या दृष्टीने शेतकऱ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं असतं. आज रासायनिक शेतीमध्ये पिकानुसार, त्याच्यावरच्या रोगकिडीनुसार औषधं उपलब्ध आहेत, पिकानुसार त्याच्या वाढीनुसार लागणारे खतं उपलब्ध आहेत आणि तातडीनं तो त्या सगळ्या खतांच्या ग्रेड्स विकत आणून टाकून आपली पीक वाढीची गरज भागवू शकतो. पिकावर येणाऱ्या रोगकिडीचं नियंत्रण तो करू शकतो. खर्च वाढतोय पण वेळेला त्या गोष्टी उपयोगी पडतायत त्याला. तसं आज सेंद्रिय शेतीमध्ये पीक रोगकिडीच्या नियंत्रणासाठी लागणारी औषधं ही त्याने त्याच्या शेतावर तयार करायची असतात. सर्वप्रथम
याच्यामध्ये शेतकऱ्याला प्रत्यक्ष स्वतः काम करावं लागतं. रासायनिक शेतीमध्ये मजुरांना सांगून खतं औषधं आणून शेती टाकायची होऊ असतात शकते. तसं सेंद्रिय शेतीमध्ये त्या शेतकऱ्याला स्वतः जातीनं लक्ष देऊन या गोष्टी करायच्या असतात. ह्या गोष्टी जो करेल त्याची सेंद्रिय शेती यशस्वी होते. मग याच्यावर काही उपाय नाही का? म्हणजे आपण समज असं म्हटलं की सेंद्रिय शेतीला रासायनिक शेतीच्या तुलनेत जास्त वेळ लागतो, म्हणजे पीक वाढीसाठी किंवा या सगळ्या गोष्टींसाठी, तर मग याच्यावर काही उपाय नाही का की इफेक्ट पण तेवढाच होईल आणि वेळ पण कमी लागेल? आहे ना, याच्यावर अगदी प्रभावी उपाय म्हणजे अगदी रासायनिक शेतीच्या तुलनेत त्याच्या इतकंच उत्पादन देण्याची क्षमता सेंद्रिय शेतीची निश्चित आहे. फक्त त्याच्यासाठी काय करावं लागतं, त्या शेतकऱ्याने सर्वप्रथम पीक निवडल्यानंतर, आता ते पीक कुठलंही तो घेऊ शकतो, असं काही नाही का सेंद्रिय शेतीमध्ये हीच पिकं येतात ही पिकं येणार नाही असं काही नाही. कोणते ऊस, गहू, सर्व अगदी कमी कालावधीची भाजीपाला पिकं, जास्त कालावधीची ऊस, केळी, बारमाही पिकं, ही सर्व पिकं, तो हंगामी पिकं, ही सगळी शेतकरी या सेंद्रिय शेती पद्धतीने घेऊ शकतो. फक्त त्याने काय करायचं आहे, जमिनीमध्ये गांडुळांची निर्मिती कशी होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. जमिनीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम, जीवाणूंची निर्मिती कशी होईल याकडे लक्ष द्यायचं. मग ते कसे होतात, निसर्गतः प्रत्येक जमिनीमध्ये गांडूळं ही असतातच. अगदी रासायनिक शेती ज्या ठिकाणी केली जाते तिथंसुद्धा गांडुळांचं अस्तित्व असतं, फक्त ती कार्यरत नसतात. रसायनांचा वापर होत असल्यामुळं कार्यरत नसतात आणि त्यांची संख्या वाढली पाहिजे. बरोबर. जितकी संख्या गांडुळांची अधिक, जीवाणूंची अधिक, तितकं तुम्हाला पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होणार आहे. मग ही गांडुळांची संख्या कशी वाढेल, अगदी कमी कालावधीची पिकं आहेत त्या ठिकाणी प्रत्येक सुरुवात करताना त्या शेतकऱ्यानं वडाच्या झाडाखालची माती जर आणून आपल्या शेतामध्ये टाकली, अगदी थोड्या प्रमाणामध्ये, तर आपल्या शेतामध्ये आपल्या स्थानिक परिस्थितीतील गांडुळं वाढीला लागतात. मग ती कशी, कारण वडाच्या झाडाखाली जी गांडुळं असतात, कारण आज एकतर वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झालेली, पण वडाचं झाड बहुतांशी गावामध्ये ओढ्याच्या काठी एखाद दुसरं तरी उपलब्ध होतं, कारण त्याला धार्मिक महत्त्व आहे म्हणून त्याला शक्यतो कोणी तोडत नाही. बरोबर. मग त्या झाडाखालची माती, अजून वैशिष्ट्य काय वडाच्या झाडाचं, त्याला हिरवागार पाला वर्षभर असतो, त्या झाडाखाली सावली वर्षभर असते आणि गांडुळांच्या वाढीसाठी जमिनीतलं तापमान योग्य असावं लागतं. ते तापमान त्या ठिकाणी बरोबर असतं. त्याशिवाय त्या झाडावर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात वर्षभरात. त्या पक्ष्यांची विष्ठा, मूत्र त्या जमिनीवर पडलेलं असतं आणि त्या विष्ठेतून आणि मलमूत्रातून ती जीवाणूंनी समृद्ध झालेली माती असते. त्याचबरोबर वडाच्या पारंब्या ज्या आहेत, पारंब्यामधून पावसाळ्यामध्ये जो सूक्ष्म पाण्याचा स्राव त्या मातीवर पडत असतो, थेंब थेंब पडतात अगदी सूक्ष्म प्रमाणात, आणि त्याच्यामध्ये नवनिर्मितीसाठी लागणारे हार्मोन्स त्या पाण्यामध्ये असतात आणि ते हार्मोन्सयुक्त पाणी त्या जमिनीत पडून ती माती हार्मोन्सयुक्त होते. म्हणून ती माती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ती किती लागते, कमी प्रमाणात लागते. एका एकरामध्ये आपल्याला सेंद्रिय शेती सुरू करायची असेल तर अगदी 10 ते 12 किलो माती वडाखालची आणून आपल्या शेतामध्ये टाकायची. हे झालं म्हणजे गांडूळ निर्मितीसाठी, जीवाणू निर्मितीसाठी आणि हार्मोन्स आणि एन्झाईमसाठी. मनुष्य, प्राणी आणि वनस्पती याच्या नवनिर्मितीसाठी आणि याच्या वाढीसाठी हार्मोन्सची गरज असते. हे विज्ञानाचा जो कोणी ज्याला थोडंफार विज्ञान समजतं त्या प्रत्येकाला या गोष्टी माहिती आहेत. हार्मोन्सचं महत्त्व आणि एन्झाईम्सचं महत्त्व. बरोबर. त्यानंतर पीक पेरणीसाठी बियाणं,
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. कुठलंही पीक करत असताना त्याचं बीज आपल्याजवळ शुद्ध पाहिजे, तर आपल्याला उत्पादन मिळणार आहे. का ऐन वेळेला जे बियाणं आणलं आणि केलं असं शेतीमध्ये होत नाही. चांगलं बियाणं वापरलं तरच उत्पादन चांगलं मिळतं. म्हणून चांगलं बियाणं नेहमी निर्माण करावं, त्याचा शेतकऱ्यांनी शोध घ्यावा. आणि त्या बियाणावरती पेरणीपूर्वी त्याच्यावर काही संस्कार करायचे आहेत आपल्याला सेंद्रियचे. पुन्हा पीक पेरल्यानंतर पुन्हा आपल्याला त्या जमिनीला द्यायचं आहे सेंद्रिय घटक. मग ते कसे तयार करायचे, त्याची अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. आता सेंद्रिय शेतीमध्ये आपल्या गाईच्या शेणाचा आणि गोमूत्राचा वापर करायचा आपण म्हणलो, पण तो कसा करायचा त्याचं काहीतरी प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल असायला पाहिजे. म्हणून अमृत पाणी, गाईच्या शेणापासून तयार केलेलं अमृत पाणी आपण बियाणाला वापरणार आहोत आणि पीक पेरल्यानंतर जमिनीला पण वापरणार आहोत. तर अमृत पाणी म्हणजे काय, देशी गाईचं शेण, गाईचं तूप आणि मध या 3 गोष्टी आणि पाणी. बीजसंस्कारासाठी अमृत पाणी कसं तयार करायचं, अगदी 1 किलो गाईचं शेण घ्यायचं, 25 ग्रॅम गाईचं तूप घ्यायचं, शेणामध्ये तूप मिसळायचं आणि तुपाच्या दुप्पट मध, म्हणजे 25 ग्रॅम तूप घेतले 50 ग्रॅम मध घ्यायचा, तो शेणात कालवायचा आणि 2 लिटर पाण्यामध्ये तो शेणाचा गोळा कालवून घ्यायचा, त्याचं द्रावण तयार करायचं. आणि ते द्रावण जे आपण बियाणं पेरणार आहोत त्या बियाणावरती शिंपडायचं. त्या बियाणावरती ते बीज संस्कार करायचे अमृत पाण्याचे, आणि ते बीज सुकल्यानंतर ते पेरणीसाठी वापरायचं. हे बीजसंस्कारासाठी थोड्या प्रमाणात लागतं. पण ज्यावेळेस आपण पिकाची पेरणी करतो, पीक उगवून आल्यानंतर त्या पिकाला आता जन्म झाल्यानंतर त्याच्या वाढीसाठी अन्नद्रव्य तर पाहिजेत. मग ते अन्नद्रव्य कसे उपलब्ध होणार, जमिनीमध्ये जीवाणू असल्याशिवाय ते उपलब्ध होत नाहीत. मग आता हे जीवाणू कसे वाढवायचे, त्यासाठी पुन्हा अमृत पाणी तयार करून त्या जमिनीला द्यायचं. ते किती द्यायचं, एकरी 200 लिटर याप्रमाणे तयार करायचं. मग 200 लिटर तयार होण्यासाठी काय लागतं, 10 किलो गाईचं शेण लागतं, 250 ग्रॅम शुद्ध तूप लागतं आणि अर्धा किलो मध लागतो. इतकंच. 10 किलो शेणामध्ये 250 ग्रॅम गाईचं तूप मिसळायचं, त्यानंतर अर्धा किलो मध मिसळायचा आणि 200 लिटर हे पाण्यामध्ये तो शेणाचा गोळा कालवला, ढवळून घेतला तर ते अमृत पाणी जमिनीला द्यायचं. आता याच्यामध्ये हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा, अमृत पाणी हे पिकाचं अन्न नाही, अमृत पाणी हे खत नाही. मग अमृत पाणी काय आहे, हे अमृत पाणी जमीन सजीव करण्याचं शास्त्र आहे. हे ज्या वेळेस आपण जमिनीला देतो त्यावेळेस जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची निर्मिती वाढते. आता हे जीवाणू ज्याला आपण म्हणतो हे मायक्रो ऑर्गॅनिझम, याचं आयुष्य किती, याचं आयुष्य काही मिनिटापासून काही तासापर्यंत एवढंच या जीवाणूचं आयुष्य असतं. अच्छा. मग काही मिनिटापासून काही तासापर्यंत, पण तेवढ्या वेळामध्ये त्याच्या अनेक पटीने ते वाढत जातं. आणि त्याचे अमृत पाणी जमिनीला टाकल्यापासून 24 तासामध्ये 48 तासामध्ये त्या जीवाणूंची संख्या कोटीमध्ये वाढते, कोटीच्या पटीत वाढते. ज्या वेळेस जीवाणू हा तयार होतो त्यावेळेस तो जीवाणू जमिनीतील आणि वातावरणातील हे मूलद्रव्य हे पिकांना उपलब्ध करून देतो. लक्षात. आणि मग त्यावेळेस ते अन्नद्रव्य त्या पिकाला उपलब्ध होतात. जीवाणू मेल्याशिवाय पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही. हा एक मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे जीवाणूंची निर्मिती कोट्यांनी होते आणि त्यांचं आयुष्य संपतं आणि मग ते तयार होतं. मग ते अन्नद्रव्य वनस्पतीला मिळतं मुळांद्वारे आणि मग वनस्पती वाढते. म्हणजे त्यांच्या निर्मितीमुळे नाही तर त्यांच्या मरणामुळे ते तयार होतं. रासायनिक पदार्थ शेतीमध्ये सुद्धा
जमिनीमध्ये जीवाणू असतील हम्म. तरच ते जीवाणू मरण्याचा वेग मोठा असतो. अच्छा. म्हणून रासायनिक शेतीमुळे पिकं लवकर मोठी होतात. ते डोळ्यांनी दिसतं. अच्छा. आणि ते मरण्याचं प्रमाण जास्त असतं आणि तिथं जीवाणूंची निर्मिती होत नाही. म्हणून रासायनिक शेतीमुळे जीवाणूंची संख्या हळूहळू कमी होते, जीवाणू निर्मिती होत नाही, म्हणून ती जमीन शेती अनुत्पादक होते. अच्छा. म्हणजे त्यांची मरण्याची संख्या अतिच जास्त होऊन जाते आणि त्यामुळे जमीन इनफर्टाईल आणि आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये अमृत पाण्याचा वापर होत असल्यामुळं जीवाणूंच्या निर्मिती सातत्यानं वाढत राहते आणि मरतात पण. मेल्याशिवाय वनस्पतीच वाढत नाही. बरोबर. आयनच्या स्वरूपात वनस्पती आयनच्या स्वरूपात अन्नद्रव्य घेते. कारण वातावरणात नायट्रोजन आहे, वातावरणात कार्बन आहे. मग हे जर वनस्पतीला का डायरेक्ट मिळत नाही? डायरेक्ट मिळायला पाहिजे ना. बरोबर. पण तसं होत नाही. त्याच्या आयनच्या स्वरूपात, आणि आयनच्या स्वरूपात होण्यासाठी तिथं जीवाणू लागतो, कारण तिथं ऑक्सिजन पण लागतो. जीवाणू मेल्याशिवाय वनस्पती वाढत नाही. मग आता हे जीवाणू कशामुळे मरतात? रासायनिक पदार्थांचा वापर केल्यावरही मरतात. सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा ती मेल्याशिवाय वनस्पती वाढत नाही. आणि ते जीवाणू मारण्यासाठी वनस्पती आपल्या मुळातून टॉक्झिन सोडते. टॉक्झिन सोडल्यानंतर ते जीवाणू मरतात आणि जीवाणू मेल्यानंतर आयनच्या स्वरूपात अन्नद्रव्य वनस्पतीला मिळतात. जीवाणू मेल्याशिवाय वनस्पती वाढत नाही. हे सत्य आहे. पण जीवाणू अजूनसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे मरतात. त्यानंतर आंतरमशागत, म्हणजे दोन पिकांच्या ओळीतलं गवत काढणे, त्याला आंतरमशागत म्हणतात. कारण मुख्य पिकाची रोपं ठेवून बाकी जे दुसरं तण काढलं जातं, मग ते खुरपणी केली जाते, कोळपणी केली जाते, ट्रॅक्टर वापरला जातो. ज्या वेळेस लोखंडाचा स्पर्श मातीला होतो, खुरपण्याने होतो, कोळपणीने होतो, ट्रॅक्टरच्या अवजारांनी होतो, बैल अवजारांनी होतो, त्यावेळेस काही प्रमाणात जीवाणू तिथं मेले जातात. म्हणून कारण पिकाचं तण काढलं, कोळपणी केली का पीक सुधारतं. का सुधारतं? तर जीवाणू मरतो. रासायनिक खतं घातली, पीक चांगलं येतं का? जीवाणू मरतात. पण सेंद्रिय शेतीमध्ये वनस्पती आपल्या मुळातून टॉक्झिन सोडते, जीवाणू मारते, मग वनस्पती वाढते. पण याच्यामध्ये जीवाणू निर्मिती अखंड निर्मिती होत असते. आणि रासायनिकमुळे ती थांबते. रासायनिकमुळे थांबते. म्हणून रासायनिक शेतीचे तोटे जास्त आहे. आणि हे अमृत पाणी एका एकरासाठी आपण द्यायचं 200 लिटर, 10 किलो गाईचं शेण, 250 ग्रॅम तूप आणि अर्धा किलो मध, हे द्रावण 200 लिटर तयार करून चांगलं ढवळून पिकाच्या 2 ओळीमध्ये आपण पाण्यासोबत द्यायचं किंवा जमिनीवर शिंपडायचं. मग हे अमृत पाणी किती वेळा द्यायचं? पिकाच्या कालावधीनुसार. जी हंगामी पिकं आहे त्याला तुम्ही एकदा द्या, जी वार्षिक पिकं आहे त्याला 2दा किंवा 3दा द्या. यापेक्षा जास्त अमृत पाणी देण्याची गरज नाही. मग याच्यामुळं काय होतं? पहिल्या प्रथम पीक तर चांगलं येतंच, पण शेतीचा उत्पादन खर्च खूप कमी होतो आणि मग शेती शेतकऱ्याला परवडू लागते. आता मग याच्यात अजून दुसरा मुद्दा येतो का, मग पीक संरक्षण कसं करायचं, रोग किडीचं नियंत्रण कसं करायचं? त्याच्यासाठी गाईचं गोमूत्र हे एक सर्वात मोठं औषध आहे. गोमूत्र आपण रोग कीड नियंत्रणासाठी वापरू शकतो आणि पीक वाढीसाठी सुद्धा वापरू शकतो. कारण आपली स्पर्धा रासायनिक शेतीची असते. बरोबर. रसायनामुळं शेतीत झालेला बदल आणि वाढलेलं उत्पन्न शेतकऱ्यांनी पाहिलेलं असतं आणि तितकंच उत्पादन तुम्हाला सेंद्रिय शेतीतून मिळायला पाहिजे. म्हणून आपण पिकांवर फवारणीसाठी सुद्धा गोमूत्राचा वापर करतो. पण तेवढाच परिणाम होतो का त्याचा? हो, त्याच्यापेक्षा जास्त परिणाम गोमूत्राचा होतो. पण ते गोमूत्र किती प्रमाणात वापरायचं याला शास्त्र आहे.
अच्छा. 1% या प्रमाणात गोमूत्राचा वापर करायचा. याचा अर्थ 100 लिटर पाण्याला 1 लिटर गोमूत्र टाकायचं आणि अच्छा. ते पाणी पिकांवर फवारणी करायची. त्याच्यातून 2-3 गोष्टी साध्य होतात. पिका वाढीसाठी पण उपयोगी पडतं, कारण गोमूत्रामध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी सगळी अन्नद्रव्य गोमूत्रात उपलब्ध आहे. जे नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, सगळं गोमूत्रामध्ये आहे. त्यामुळं त्याची वाढ पण होते, पीक चांगलं येतं, रोगकीड नियंत्रण पण होतं. तसंच तुम्हाला रोगकीड नियंत्रणासाठी 2-3 प्रकारची औषधं त्यांनी जर तयार करून ठेवली. कडुलिंबाचं झाड ते शेतकऱ्याच्या शेतावर असतं. बरोबर. कडुलिंब, आणि कडुलिंब तर फार मोठं औषधी आहे. कडुलिंबाची पानं औषधी आहेत, कडुलिंबाच्या निंबोळ्या औषधी आहेत. यापासून तो आपण कीटकनाशक त्याला तयार करता येईल. गोमूत्रापासून तर हे होईलच, पण त्याला कडुलिंबाचा वापर करता येईल. त्याला तंबाखूचा अर्क काढून वापरता येईल, किंवा वेगवेगळ्या वनस्पतींचा पाला एकत्र करून, म्हणजे ज्या वनस्पती औषधी आहेत, ज्या वनस्पती विषारी आहेत, अशा वनस्पतींची पानं वेगवेगळ्या 8 ते 10 वनस्पतींची पानं एकत्र करून त्याचं जर द्रावण तयार करून ठेवलं तर ते सुद्धा त्याला कीटकनाशक म्हणून त्याला वापर करता येईल. कीटकनाशक म्हणून या गोष्टीचे 4 गोष्टींचा अवलंब केला तर त्याला ती शेती या प्रकारे चांगलं करता येते. त्याचबरोबर पिकाच्या 2 ओळीमध्ये आच्छादन करायचं. म्हणजे विभागणी नाही, ती जागा झाकून घ्यायची. आच्छादन, पालापाचोळ्याचं आच्छादन. आता ह्या झाडाखाली हा जो पालापाचोळा पडला याला म्हणतात आच्छादन. अच्छा. हे कशासाठी? जमिनीमध्ये जे गांडुळांची निर्मिती झालेली आहे, ज्या जीवाणूंची निर्मिती झालेली आहे, त्यांच्या वाढीसाठी योग्य तापमान कायम राहावं, जमिनीत ओलावा टिकून राहावा, याच्यासाठी पालापाचोळ्याचं जे पिकाचे जे अवशेष आहेत त्याचं आच्छादन आपण जर करून ठेवलं तर त्या आच्छादनाचे 2-3 फायदे होतात. पिकाचं पाणी टंचाईच्या काळात ओलावा टिकून राहतो, जमिनीतल्या गांडुळांसाठी, जीवाणूसाठी योग्य तापमान राहतं, आणि हा पालापाचोळा कुजत जाऊन त्याचं खत तयार होतं. त्याचबरोबर हा पालापाचोळा जसा कुजत जाईल तसं ह्या सेंद्रिय पदार्थाचा उपयोग गांडुळांना खाण्यासाठी होतो. अच्छा. कारण गांडुळांना, आता गांडूळ जमिनीत वाढले त्यांना खायला तर पाहिजे. बरोबर. ते माती खाता हे सेंद्रिय पदार्थ खातात, आणि मग ती गांडुळांची विष्ठा हेच गांडूळ खत. आणि गांडुळांचं काय असतं, किती असतं आयुष्य? आता गांडुळांचं आयुष्य हे काही आठवड्यांपासून काही वर्ष असतं. अच्छा. म्हणजे वेगवेगळ्या गांडुळांचं वेगवेगळं आयुष्य असतं. म्हणजे काही आठवडे ते काही महिने, काही वर्ष, 3-4 प्रकारचे गांडूळ जमिनीमध्ये राहतात. आणि वेगवेगळ्या थरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गांडूळ कार्यरत असतात. म्हणजे जमिनीच्या वेगवेगळ्या थराशी वेगवेगळी आणि ही माती खाऊन पुन्हा ही माती जमिनीवर टाकतात, आणि जमीन ही सछिद्र होते. सछिद्र झाल्यामुळं पिकांच्या वाढीसाठी जशी व्हेंटिलेशन हवेची गरज आहे सगळ्यांना, तशी वनस्पती सुद्धा वाढीसाठी हवेची गरज आहे. मग ह्या सछिद्र मातीतून हवा मुळांना मिळते आणि पिकाची वाढ चांगली होते. त्याचबरोबर हे गांडुळामुळं जी जमीन मोकळी होते, पडणाऱ्या पावसाचं पाणी सगळं जमिनीत मुरतं, आणि ते जमिनीच्या टिकून राहतो, ओलावा टिकून राहतं, आणि ते जमिनीत टिकून राहिल्यामुळं त्या जमिनीतली पिकं पण चांगली येतात. हे सगळे फायदे. नाहीतर ज्या रासायनिक शेतीमुळं काय झालं आहे, जमिनीची सच्छिद्रता नष्ट झाली, गांडुळं नष्ट झाले, जमिनी कडक झाल्या, त्यामुळं पडणारा पावसाचं पाणी हे जमिनीत न मुरता वाहून जातं. पाणी जमिनीत मुरतच नाही, म्हणून किती जरी पाऊस पडला तर लोकांना शेतीच्या पाण्याची समस्या निर्माण होते. पडणारा पाऊस न मुरता वाहून जातो. रासायनिक शेतीमध्ये झालेलं जमिनीचं नुकसान, जी इनफर्टाईल होते जमीन, तर ते पुन्हा फर्टाईल करण्यासाठी वेगळे काही रसायनं येतात का? रासायनिक शेतीसाठी झालेली समस्या ही सोडवण्यासाठी त्या जमिनीत सेंद्रिय शेती करणे हाच याच्यावरचा एक उपाय. आज सेंद्रिय शेती हा एक असा उपाय आहे का आज आपण म्हणतो
सगळं वातावरण बदललं, जागतिक हवामान बदल झाला, त्यामुळे हे निसर्गाचे सगळे रूपं आपल्याला पाहायला मिळतात. निसर्गाची रूपं काय पाहायला मिळतात आपल्याला? अचानकपणे वादळं येतात, अवकाळी पाऊस येतो, चक्रीवादळ येतात, विजा कडाडतात, विजा पडतात आणि कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडतो. त्यामुळं पूर येतात. याला सगळे शास्त्रज्ञ लोक काय म्हणतात? हे जागतिक हवामान बदल झाले. पण याच्यात रासायनिक शेतीचा काय आहे का रोल? म्हणजे आहे रासायनिक ना. शेतीमुळे कसं आहे ना. आता याच्यामध्ये सेंद्रिय शेती हा एक अनेक या जागतिक हवामान बदलावर जे उपाय सुचवलेले आहेत का या जागतिक हवामान बदलाच्या संकटाला कसा आपला समाज तोंड देऊ शकेल, शेती कशी टिकेल, यासाठी सेंद्रिय शेती पद्धत स्वीकारावी असं अनेक तज्ज्ञांनी सांगितले. आता सेंद्रिय शेती कशी तग धरू शकते याच्यामध्ये हवामानाला? सेंद्रिय शेतीमध्ये वाढणारी पिकं ही बदलत्या हवामानाला तोंड देण्यास सक्षम असतात. अच्छा. अचानकपणे वातावरणात बदल झाला तरी सेंद्रिय शेती असेल तर ती पिकं तग धरून राहतात. रासायनिक शेतीतली पिकं ताबडतोब माना टाकतात, खराब होतात. त्या मानानं सेंद्रिय शेतीतल्या पिकांची हानी कमी होते. कीड लागण्याचं प्रमाण जास्त असतं, कमीच असतं. रासायनिकमध्ये या सगळ्याच गोष्टी जास्त असतात. ते रोग किडीला बळी पडतात. सेंद्रिय शेतीतली पिकं रोग किडीला बळी पडत नाही. आणि हे केलं हे सोपं आहे, पण स्वतः करावं लागतं. पण याला मॅनपॉवर जास्त लागते. नाही, मॅनपॉवर जास्त लागण्यापेक्षा लक्ष देऊन केलं काय. आता शेवटी कुठलंही काम हे जाणीवपूर्वक केलं तर त्यात यश मिळतं. तसंच आहे. पण रासायनिक शेतीला सेंद्रिय शेतीच्या तुलनेत कामगार किंवा मॅनपॉवर कमी लागते, तर हे कारण आहे का लोक रासायनिक शेती निवडण्याचं? हां, काही प्रमाणात तर आहेच, काही प्रमाणात हे कारण आहेच ना. मग ते कसं काय बदलतील? हां, आता ते बदलण्यासाठी जाणीवपूर्वक काम करणं गरजेचं आहे. आज शेतीमाल आहे या परिस्थितीत एक तर बाजारभाव कमीच मिळतोय, त्याला कशाला योग्य किंमत मिळत नाही. सेंद्रियला? नाही, सर्वच शेतीमाला. बरोबर. ती योग्य किंमत केव्हा मिळेल? सेंद्रिय शेतीमालाचं मागणी वाढल्याशिवाय मिळणार नाही. आज काय होतंय? आज सेंद्रिय शेती खालचं क्षेत्र कमी असल्यामुळं आणि सेंद्रिय शेतीमालाला मागणी आहे पण तेवढा पुरवठाही होत नाही. बरोबर. त्याची मागणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतकरी सेंद्रिय शेती करणार. ह्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि आज तसा बदल होत चाललेला आहे. गेल्या 25-30 वर्षामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. आज सेंद्रिय शेतमालाची वेगवेगळी दुकानं शहरामधून आता निघालेली आहेत. तिथं सेंद्रिय शेतीमाल मिळतो. पण याच्यामध्ये सेंद्रिय शेतीचं, सेंद्रिय शेतमालाचं सर्टिफिकेशनची पण सोय आहे. अच्छा. सलग 3 वर्ष जो सेंद्रिय शेती करेल त्याला हे सर्टिफिकेट दिलं जातं. आणि त्याला काय काय फायदे होतात याचे? त्याचा शेतमाल हा भारत देश आणि परदेशात पाठवू शकतो एक्सपोर्टसाठी. कारण बाहेरच्या अनेक देशांनी रासायनिक शेतीमाल घेणं बंद केलेलं आहे. अवशेष असणारा शेतीमाल ते घेत नाहीत. अच्छा. ते त्यांची खूप बंधनं आहेत आणि त्यांना सेंद्रिय शेतीमालाची गरज आहे. अशा ठिकाणी आपला शेतकरी सेंद्रिय शेतीमाल पाठवू शकतो आणि त्याला चांगला वाढीव भाव मिळू शकतो. आणि वाढीव भाव मिळाल्याशिवाय त्याला ती शेती परवडणार नाही. सरकारने काही पावलं उचलले आहेत का शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्यासाठी? सेंद्रिय शेती वाढावी, सेंद्रिय शेतीचं क्षेत्र वाढावं, शेतकऱ्यांनी या गोष्टी कराव्यात. यासाठी आता भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आणलेल्या आहेत. तर त्याच्यात प्रामुख्यानं या शेतीसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्याच्यासाठी गोपालन, देशी गोपालन म्हणजे स्थानिक गायी शेतकऱ्यांनी सांभाळत. कारण या शेतीसाठी लागणारं शेण, गोमूत्र हे संकरित गायीचं चालत नाही. याला स्थानिक देशी गाई ज्याला म्हणतो आपण, भारतीय गाई,
म्हणजे ते A1 A2 काहीतरी हा प्रकार. तसाच दूध जसं आहे A2 आणि A1 हम्म. तसं हे शेण आणि गोमूत्र हे सुद्धा देशी गायींचं वापरलं जातं याच्यात, आणि देशी गायींचा सांभाळ शेतकऱ्यांनी करावा यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. त्याचबरोबर याला आर्थिक मदत म्हणून शेतकऱ्यांना, पण हे एकट्या दुकट्या शेतकऱ्याला मिळत नाही, म्हणजे वैयक्तिक नाही. शेतकऱ्यांनी गट पद्धतीने जर काम केलं, कारण याच्यामध्ये उत्पादित शेतीमाल हा एकत्र करूनच विकायचा आहे. मग शेतकऱ्याचे गट एकत्र जर आला, शेतकरी गट एक आला, त्यांनी त्याप्रमाणे पीक पद्धती ठरवली आणि तिचं उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतलं, तर त्याची विक्री व्यवस्था त्याला करणं सुलभ जाणार आहे. हम्म. म्हणून एकत्रित गटाला हम्म. आर्थिक स्वरूपात मदत आता शासनाने जाहीर केली, आणि अनेक आता त्या संदर्भात कार्यक्रम सरकारच्या वतीनं घेतले जात आहेत, आणि शेतकरी पण सहभागी होत आहेत. बरं. जसं तुम्ही सांगितलं की 200 लिटर अमृत पाणी, त्याच्यानंतर कढीपत्त्याचे पानं किंवा पालापाचोळा, तर हे खत म्हणून समज शेतकऱ्याकडे ॲवेलेबल नसतील तर त्याच गोष्टी मार्केटमध्ये ॲवेलेबल आहेत का? ह्या एकतर शेतकऱ्याला या गोष्टी उपलब्ध करणं फार अवघड आहे अशातला भाग नाही. अच्छा. अमृत पाणी पण आता या सरकारच्या योजनेत आता गट शेती निर्माण झालेली आहे. एका गटामध्ये 50 शेतकरी आहेत असं गृहीत धरलेलं आहे. आणि जागा नाही सांगतो ना, त्याचं आणि त्या 50 शेतकऱ्यांच्या गटाने त्यातील एका शेतकऱ्याने ही सगळी जबाबदारी जर घेतली, गटाला लागणाऱ्या हे अमृत पाणी तयार करणं, हे सेंद्रिय औषधं कीटकनाशकं तयार करणं आणि आपल्या एकत्र वापरणं, यासाठी एक सेंद्रिय शेतीच्या निविष्ठा केंद्र म्हणून त्या वैयक्तिक शेतकऱ्याला सुद्धा आर्थिक स्वरूपात मदत देऊन आता ते केंद्र चालवण्याची सुद्धा व्यवस्था ह्या योजनेत होणार आहे. म्हणजे इतर 49 जणांना काही अडचण येणार नाही का आमच्याजवळ हे नाही आमच्याजवळ ते नाही. ही पण सोय आता याच्यात करण्यात आलेली आहे. आता हे समज एकटा शेतकरी आहे, गटांमध्ये नाही येतो समज, तर त्याला हे मिळत नाही, त्याला आर्थिक मदत मिळणार नाही, सरकारची मदत नाही मिळणार त्याला. फक्त ते एक्सपोर्टमध्ये वगैरे त्याचाच फायदा होतो, त्याचा फायदा होईल. 200 लिटर जसं तुम्ही सांगितलं, तर ह्या गोष्टी समज शेतकऱ्याकडे अवेलेबल नाही आहेत आणि त्यांनी ते मार्केटमधून घेतल्या, तर त्याच गोष्टी रासायनिक खतांच्या तुलनेत त्याची किंमत कमी आहे का जास्त आहे? कमीच पडणार. हे त्यांनी बाहेरून विकत आणून जरी टाकलं तरी हे स्वस्तातच पडणार आहे स्वस्त रासायनिक शेतीच्या तुलनेत. जे लोक रासायनिक शेतीचा अवलंब करतात किंवा रासायनिक शेती करतात, तर ते का करतात, त्याची निवड का करतात, काय कारण आहे? हे आज जे करतायत रासायनिक शेती करणारे रासायनिक का करतायत आणि सेंद्रिय करणारे सेंद्रिय का करतायत? बरोबर. याच्या पाठीमागे 2 कारणं आहेत. जे लोक रासायनिक पद्धतीने करतायत, एक तर त्यांना सेंद्रिय शेतीचं संदर्भातलं अज्ञान असावं, त्यांच्यापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचलेलं नाही आहे, आणि माहिती जरी असलं तरीसुद्धा पुन्हा सेंद्रिय शेतीमालाची विक्री व्यवस्था हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आजच्या घडीला. आजच्या घडीला जर आपण बघितलं, आजची आपली जर मार्केट व्यवस्था पाहिली, तर याच्यामध्ये असा काही भेदभाव केला जात नाही का ह्या शेतकऱ्याचा माल सेंद्रिय म्हणून याला जास्त भाव दिला जाईल, असं काही नाही. असं आज अशी पद्धत नाही आहे. पण जे आपले आज सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आहेत, हे आज आपला शेतीमाल सेंद्रिय आहे असं छातीठोकपणे सांगून किंवा आपल्या ग्राहकांची विश्वास संपादन करून आपला सेंद्रिय शेतीमाल हा सेंद्रिय म्हणून विकू लागलेले आहे. एक ग्राहकांच्या दृष्टिकोनातून प्रश्न, समज ग्राहक जातो आहे मार्केटमध्ये, समज त्याला फळभाज्या घ्यायच्या आहे, काही घ्यायचं आहे, तर त्याने कसा याचा फरक करावा की त्याला बघून कळेल की हा जो माल आहे तो सेंद्रिय आहे आणि हा रासायनिक आहे, कसा फरक करता येऊ शकतो? हा माल सेंद्रिय का रासायनिक कसं ओळखायचं?
आता याच्यामध्ये अगदीच ग्राहकाला हा माल सेंद्रिय आहे का रासायनिक आहे हे ओळखणं जरा कठीण जातं. पण जो शेतकरी आहे तो पिकवतोय, रासायनिक पिकवतोय आणि सेंद्रिय पिकवतोय, त्याला या गोष्टी लवकर लक्षात येतात. कारण आज आज ग्राहकाचा कल कसा आहे, अगदी हिरवा भाजीपाला हिरवागार रंग पाहिजे, फळं मोठी पाहिजेत, दिसायला आकर्षक पाहिजेत, आणि आणि हे सगळे क्रायटेरिया आज रासायनिक शेतीतून उत्पादित होणाऱ्या शेतमालाला ताबडतोब त्याच्याला येतात. तो माल नजरेच भरतो. पण जो खरोखर सेंद्रिय शेतीमाल आहे हा आकाराने थोडा लहान असेल, अच्छा, उंचीने थोडा कमी असेल, शेंग किंवा फळं असेल त्याची लांबी कमी असेल, थोडा रंग थोडा कमी असेल, पण त्याची गुणवत्ता जास्त असते, त्याची चव चांगली असते, हे जाणकार ग्राहकाच्या लक्षात येतं. पण आंतरराष्ट्रीय मार्केटचा जर विचार केला तर याला चांगलं प्रमाणीकरण, सर्टिफिकेशनची यंत्रणा निर्माण झाल्याशिवाय मोठ्या प्रमाणावर हा माल परदेशात नाही जाऊ शकणार नाही. कारण त्याला परदेशामध्ये याचं सर्टिफिकेशनच लागतं ऑर्गॅनिकचं. पण आपल्याकडे तसं नाही आहे, आता निर्माण झालेलं आहे. आता सर्टिफिकेशन मिळतं, 3 वर्ष सातत्यानं काम सुरू केलं ठेवलं तर 3ऱ्या वर्षी फायनल सर्टिफिकेट मिळतं आणि मग दरवर्षी त्याचं नूतनीकरण करून तो शेतकरी प्रमाणित सेंद्रिय शेतीमाल उत्पादक म्हणून जाहीर केलं. ग्राह्य धरला जातो. आता ते शासनाची योजना आहे, ग्रुप शेतीमध्ये एकत्र गटाने जर केलं तर त्याला खर्चही कमी येतो आणि गटालाच प्रमाणीकरण मिळतं. त्या गटातील त्या शेतकऱ्यांनाच ते सर्टिफिकेशन मिळतं. त्या गटाच्या नावावर तो संपूर्ण शेतीमाल सेंद्रिय म्हणून ती विकू शकतो. अच्छा, मग गट आहेत तसे? आहेत ना. गटाचं प्रमाण वाढतंय. जसं ही समोरची जमीन आहे तर अजून एक अशी पद्धत आहे की त्याच्या चारी बाजूने झाडं लावली जातात, फळांची झाडं किंवा काहीतरी झाडं लावली जातात, तर तो पण एक सेंद्रिय शेतीचा एक पार्ट आहे. ते सगळं सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणामधली तत्व आहेत ती. अच्छा, कुठल्या शेतकऱ्याचं शेतीचं सर्टिफिकेशन करताना आज त्याची बॉर्डर बाजूचा जरी शेतकरी रासायनिक शेती करत असेल तर त्याचा बांध आणि त्या बांधावर असणारी झाडं हे सगळं त्या नमूद केलं जातं प्रमाणीकरणामध्ये. आणि सेंद्रिय शेती सांगितलं ना, निसर्गाच्या मदतीनं केली जाणारी, पर्यावरणाला अनुकूल असणारी शेती ही सेंद्रिय. मग त्या सेंद्रिय शेतीमध्ये झाडांचं प्रमाण असलंच पाहिजे, बांधबंदिस्ती असलीच पाहिजे, त्या शेतामध्ये वेगवेगळ्या वनस्पती पण असल्याच पाहिजे. हे सगळंच आलं निसर्गतः. म्हणजे आज जी रासायनिक शेती आहे तर सेंद्रिय शेती ही जंगलासारखी दिसली पाहिजे. अच्छा, आज जंगलामध्ये कशी वेगवेगळी झाडं दिसतात, घनदाट झाडी दिसते आणि त्या झाडामध्ये मोठी वृक्ष असतात, छोटी झाडं असतात, गवतही असतं, सगळं एक परिसंस्था इकोसिस्टीम तिथं तयार झालेली असते. तशी इकोसिस्टीम प्रत्येक शेतात तयार झाली तर प्रत्येक शेती ही सेंद्रिय होऊ शकेल. जसं तुम्ही सांगितलं होतं सुरुवातीला की वेगवेगळ्या पिकांनुसार सेंद्रिय शेतीची पद्धतसुद्धा बदलते, तर मग अशा काय काय पद्धती आहे, समज गहू आहे किंवा ऊस आहे, तर यांना कशी सेंद्रिय शेती पद्धती वापरली जाते, असे काही उदाहरणं तुम्ही देऊ शकता का? आता अमृत पाणी तर हे सगळ्यांना कॉमन. आता भाजीपाला शेतीसाठी अत्यंत कमी कालावधीची पिकं असतात, ती अगदी 20-25 दिवसापासून 2 महिन्यापर्यंतची. तर यांना तातडीनं सगळ्या गोष्टी उपलब्ध होण्यासाठी मग तुम्ही शेणखत वापरू शकता, गांडूळ खत वापरू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या पेंडी एकत्र करून त्याचं आपण खत तयार करून देऊ शकता. असं ह्या त्या पिकाच्या उत्पादनाची पातळी गाठता आली पाहिजे. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या शेतकऱ्यांनी त्या प्रमाणात केल्या गेल्या पाहिजे. पण हे ठीक आहे, पण या सगळ्या गोष्टींचं शिक्षण, या सगळ्या गोष्टींचं एज्युकेशन शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचेल? पुस्तकं उपलब्ध आहेत. बरोबर. कृषी विद्यापीठातून आता सेंद्रिय शेतीचे अभ्यासक्रम पण सुरू झालेले आहेत.
याद्वारे आणि इंटरनेटवर पण याची माहिती उपलब्ध होऊ शकते, वेबसाईट पण मिळू शकते. म्हणजे आज ज्ञानाच्या कक्षा खूप रुंदावलेल्या आहेत, त्यामुळे ही सगळी माहिती उपलब्ध होऊ शकते. अडचण काही नाही, फक्त याची इच्छाशक्ती निर्माण होणं आणि प्रत्यक्ष काम करणं, याच गोष्टींची गरज. म्हणजे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत नाही त्याचं कारण हे नाही आहे की त्यांना करता येत नाही आहे, त्यांची इच्छाशक्ती कमी पडते. अनेक शेतकरी जे आहेत ते आता रासायनिक शेती करतायत. समजा आपण असं गृहीत धरलं की त्यांना ते शक्यच नाही आहे, म्हणजे सेंद्रिय शेतीकडे त्याचा तो अवलंब करू शकत नाही आहे. तर असे कोणते खतं आहेत जे ते वापरू शकतात जेणेकरून जमिनीवर कमीत कमी दुष्परिणाम होतील? रसायनांचा वापर कमी करणं, मग आणि हळूहळू आपली शेती सेंद्रिय शेती पद्धतीकडे वळवणं. मग शेणखताचा वापर वाढवणं, ज्याला आपण पिकांची फेरपालट, म्हणजे जमिनीत पीक पेरताना एकदल पीक, द्विदल पीक, अन्नधान्याची पिकं, कडधान्याची पिकं, अशी पीक रचना केली, म्हणजे जेणेकरून जमिनीची उत्पादन क्षमता कमी होणार नाही, याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत. आज याच्यामध्ये अनेक ही अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारी सेंद्रिय खतं सुद्धा आता बाजारात उपलब्ध झाली. जर आपण शेतीमाल म्हणजे शेती खतं औषधाच्या दुकानात जर आपण गेलो, जसं तिथं रासायनिक खतं आणि औषधं उपलब्ध आहेत, तसे आता सेंद्रिय औषधं आणि खतं त्या दुकानात उपलब्ध आहे. जसा शेतकऱ्यांचा कल ज्या पद्धतीकडे जाईल त्या पद्धतीने विक्री करणारी यंत्रणा लगेच कार्यरत होते. कारखानदार लगेच त्या पद्धतीची उत्पादनं करून मार्केट विक्रीसाठी आणतायत. आणि त्यातली काही औषधं नक्कीच चांगली आहेत, काही ग्रोथ प्रमोटर्स चांगले आहेत, काही त्याची ह्युमिक ॲसिड्स चांगले आहेत, काही हार्मोन्स एन्झाईम्स असणारी औषधं चांगली आहेत. त्याचाही वापर शेतकऱ्यांनी या सेंद्रिय शेतीमध्ये केला तर हरकत नाही, नक्कीच चांगलं आहे. पण आपला शेतीचा उत्पादन खर्च किती वाढवायचा यालाही काही मर्यादा आहे. बरोबर. म्हणून शक्यतो विकत आणून टाकण्याच्या फंदात पडू नये, म्हणजे आपला खर्च आटोक्यात राहील. आणि आपला खर्च आटोक्यात राहिला तर या मिळणाऱ्या बाजारभावामध्ये आपल्याला शेती परवडेल, कारण शेतमालाचा बाजारभाव त्याच्या हातात नाही. आज समजा त्याचा भाजीपाला त्याला विकला जाईपर्यंत त्याला माहीत नसतं का आपला हा भाल काय भाव विकला जाईल. बापरे, इतकी परिस्थिती. आज समजा एखादा विक्रेता आहे, तेच शेतमाल विक्रेता आहे, त्यांनी मार्केटमधून भाजीपाला आणला आणि तो विकायला बसलाय, पण त्यांनी ठरवलेलं आहे हा माझा हा माल मी याच भावात विकील, आणि तो त्या भावात विकतो. पण शेतकऱ्याची परिस्थिती तशी नाही आहे. तो शेतमाल विकला जाईपर्यंत त्याला समजत नाही हा माझा हा टोमॅटो, माझी ही भाजी, माझी ही वांगे, माझे बटाटे काय भाव विकले जातात हे त्याला विकल्यापर्यंत समजत नाही. अनिश्चित आहे बाजारभाव शेतमालाचे, अनिश्चित आहे. कधी कमी होतात, कधी वाढतात. जसा बाजारामध्ये मालाची आवक त्या प्रमाणात ते भाव ठरले जातात. म्हणून जो मिळेल त्या भावामध्ये शेती परवडण्यासाठी त्यांनी त्याचा शेतीचा उत्पादन खर्च कमी ठेवला, सेंद्रिय पद्धतीची शेती केली तर त्याला ते फायद्याचं होऊ शकतं. म्हणजे रासायनांवर एवढा खर्च करून सुद्धा शेतकऱ्याला शेवटपर्यंत माहीत नसतं की त्यांना आपल्याला काय भाव मिळणार आहे. समज हे उदाहरण आहे समोरचा, या समोरच्या आपल्या शेतकऱ्याची गव्हाची कापणी चालू आहे. हो. आता तो त्याची मळणी करणार आहे, त्याचं धान्य तयार होणार आहे. पण हे धान्य ज्यावेळेस तो मार्केटला घेऊन जाईल, आज तोच शेतकरी त्याला घरी लागण्यासाठी गहू आणायला जर दुकानात गेला तर त्याला 30 ते 35 रुपये किलो तो गहू त्याला विकत घ्यावा लागणार आहे. MRP असते ते. पण आज याचाच उत्पादित झालेला हा गहू ज्यावेळेस तो मार्केटला घेऊन जाईल त्या दिवशी काय भाव मिळेल हे निश्चित सांगता येत नाही आहे. तो 40ही मिळू शकतो, 30ही मिळू शकतो, नाही तर 20 रुपये मिळू शकतो.
अच्छा. ही किमतीतली ही तफावत आहे. ही तफावत शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणण्याचं हे खरं कारण. त्याच्या हातात काही नाही. आत्ता जे आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचं, तर त्याच्या मागचं काय कारण आहे? का चालू आहे ते आंदोलन? त्याची हीच कारणं आहेत ना. तिथं तिथं तर अजून वेगळी कारणं आहेत. पंजाब हरियाणातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या शेतकऱ्यांपेक्षा वेगळे आहेत. म्हणजे अजून कठीण आहेत का? कठीण म्हणण्यापेक्षा त्यांचं उत्पादनच खूप 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 आहे आणि भाव नाही आहे. आणि ते सरकारने खरेदी करावं. कारण व्यापारी सरकारी बाजारभावापेक्षा कमी भावात खरेदी करतात. ही तिथली परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांची मागणी आहे सरकारने आधारभूत किमती जाहीर केल्या पाहिजे आणि हे सरकारने याची ह्या भावात खरेदी करावी, त्याचे भाव जाहीर करावे, असे त्यांचं आंदोलन आहे. तिथंही हीच परिस्थिती म्हणजे पूर्ण आणि आज जर बघितलं ह्याच वर्षी जास्त जाणवलं इथे का जगभरातल्या अनेक देशांमध्ये शेतकरी आज आंदोलनं करत आहेत फक्त शेतमालाच्या भावासंदर्भात. ही जागरूकता वाढीत चालली आहे आता. म्हणजे एवढे शेतीवर कष्ट करून पीक पेरणी या सगळ्या गोष्टी करून सुद्धा शेवटपर्यंत त्यांना माहीत नसतं की त्यांना काय किंमत मिळेल त्याच्या शेतीच्यावरच आंदोलन. हे खरं दुखणं इथं आहे. तर मग तुम्ही कोणत्या गोष्टीने प्रेरित झाला? तुम्हाला काय जाणवतं याच्याबद्दल, सेंद्रिय शेतीबद्दल? सेंद्रिय शेती ज्यावेळेस मी 1990-91 सुरू केली त्यावेळेस ही शेती सेंद्रिय असावी असा काही विषय नव्हता. कारण तो काळच असा होता का त्या काळामध्ये हे फरक नव्हते. रासायनिक शेती, सेंद्रिय शेती. तेव्हा फक्त शेतीचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि आपल्या शेतीची उत्पादकता टिकली पाहिजे, कारण आपली खराब नाही व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनातून ही शेती पद्धती स्वीकारली. मग याला कालांतराने वेगवेगळी नावं मिळत गेली. ऑर्गॅनिक फार्मिंग, मग हे सगळ्या गोष्टी. मग गटशेती आली. मग गटशेतीतून मग सेंद्रियचं विक्री व्यवस्था आली, प्रमाणीकरण आलं. या सगळ्या गोष्टी अलीकडच्या काळातल्या. पण त्यावेळेचं मुख्य कारण हे होतं का शेतीमध्ये जर टिकायचं असेल आणि तरुण शेतकऱ्यांनी जर शेतीत उतरायचं असेल तर सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. अच्छा. म्हणजे तेव्हा जेव्हा सुरुवात झाली याची, हो, तेव्हा ही गरज आहे आत्ताच्या याला. ही तेव्हाही गरज होती, आजही गरज आहे. पण रासायनिक शेतीचा अवलंब का झाला? म्हणजे याची सुरुवात कशी झाली? लोकांनी रासायनिक शेती करायला सुरुवात का केली? साधारण 1960च्या आसपास, 1960च्या आधी आपल्याकडं शेती ही परंपरागतच होती. म्हणजे सेंद्रियच म्हणायचं, रसायनांचा वापर नव्हता. बरोबर. 60च्या दशकानंतर रसायनांचा वापर शेतीत सुरू झाला आणि त्यावेळेची ती गरज पण होती. कारण आपल्या भारतासारख्या देशाला सातत्यानं अन्नधान्यासाठी परदेशातल्या देशांच्या मदतीवर अवलंबून राहावं लागायचं. अच्छा. पुरेसं अन्नधान्य उपलब्ध होत नव्हतं देशामध्ये. आणि देशामध्ये शेती उत्पादन वाढीसाठी त्यावेळेस मग रसायनांचा वापर सुरू झाला. बरोबर. आणि आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो. आपल्याला अन्न खायला मिळायला लागलं. पण त्याचबरोबर संशोधनात्मक दृष्टीने जर बघितलं तर त्यावेळेस जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालं. बरोबर. आणि मग हे रसायनांचा वापर वाढत चालला. त्याचे दुष्परिणाम मग अनेक यांनी व्हायला लागले. शेतीवर झाले, पाण्यावर झाले, आरोग्यावर झाले, सगळ्याच याच्यावर झाले. मग पुन्हा प्रयत्न सुरू झाले का याच्यावर उपाय काय, ह्या अडचणी कशा दूर होतील. तर पुन्हा सेंद्रिय शेती हा एक आशेचा किरण सगळ्यांना दिसतो आहे आज तरी. आणि ज्यांनी रासायनिक शेतीचा अवलंब केला होता त्या काळी त्यांना सेंद्रिय शेतीकडेचा अवलंब करायला अवघड जाते का? नाही, त्याच्यात एक कारण असं आहे
जोपर्यंत आपल्या जमिनी सजीव होत्या, परंपरागत शेती होत होती, सजीव होत्या, जमिनीत गांडुळांचं प्रमाण होतं, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जमिनीत होते, तोपर्यंत रासायनिक खताने उत्पादन मिळालं. अच्छा. तो कालावधी किती, एक 15-20 वर्षाचाच आहे. पण त्यानंतर त्याच जमिनीत रसायनांचा वापर केला तरी उत्पादन वाढत नाहीये आता. पण ज्यांनी अवलंब केला या रासायनिक शेतीचा त्यांना अवघड जातं. त्यांना ज्यांनी रसायनांचा वापर करून शेती उत्पादनात झालेली वाढ ज्यांनी डोळ्यांनी पाहिलेली आहे, ते लोक सेंद्रिय शेतीकडे लवकर वळत नाहीत. पण ज्यांनी रसायनामुळं आपल्या शेतीची झालेली दुर्दशा जे अनुभवत आहेत, जमिनीवर झालेला परिणाम जे अनुभवत आहेत, ते लोक सेंद्रिय शेती सहज करायला तयार होतात. हा फरक आहे, हा पिढ्यांमधला फरक आहे. ज्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा अवलंब करायचा आहे किंवा त्यांना रासायनिक शेती पद्धती सोडायची आहे, सेंद्रिय शेतीमध्ये प्रवेश करायचा आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? त्यांनी कसा प्रवेश घ्यावा? सुरुवात कशी करावी? आता ज्यांना इच्छा आहे सेंद्रिय शेती करण्याची, सुरुवात कशी करावी त्यांनी? सुरुवात ते आता एकाएकी संपूर्ण क्षेत्र तर कुठला शेतकरी सेंद्रियमध्ये घेऊ शकणार, म्हणजे ठरवलं आणि माझं सगळ्या त्याच्यावर करतो असं नाही. त्याने सुरुवातीला त्याच्या क्षेत्रातल्या छोट्याशा भागावर प्रयोग करून पाहावा, अनुभव घ्यावा आणि मग पुढं जावं. आणि याप्रमाणेच केलं जातं. जर सगळ्याच शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब केला, म्हणजे तुम्ही जसं सांगितलं होतं की आधी डिमांडच एवढी होती की रासायनिक शेतीकडे लोकांना वळावं लागलं, तर मग सगळे समज शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळाले तर तीच परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते का? असं काही नाही का सर्वांनी आपल्या सेंद्रिय शेती केली तर आपले उत्पादनात घट होईल आणि आपल्याला पुन्हा आपण परावलंबी होऊ अन्नधान्याच्या बाबतीत, ही भीती अनेक लोक व्यक्त करतात. पण ज्या वेळेस योग्य प्रकारे जाणीव व्यवस्थित शेती केली जाते त्यावेळेस त्याला उत्पादन मिळतंच आहे. आणि गृहीत धरू ह्या सगळ्या समजांसाठी आपलं उत्पादन कमी झालं, ठीक आहे, रासायनिक शेतीने खूप उत्पादन मिळतं आहे शेतकऱ्याला, ते कमी झालं, उत्पादन कमी होईल, पण त्याचा उत्पादन खर्चच कमी असल्यामुळं त्याचं निव्वळ उत्पन्न वाढेल. निव्वळ उत्पन्न वाढेल, त्याचा आर्थिक फायदाच आहे त्याच्यामध्ये. आज तो एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊनही त्याच्या मालाला भाव मिळत नाहीये. बरोबर. याची जाणीव शासनाला आहे का? नाही, याची जाणीव शासनाला नाहीये. तो तोट्यात शेती करतोय तरी शासन काही लक्ष देत नाहीये, त्याला योग्य बाजार भाव मिळाला अशी व्यवस्था नाहीये. मग त्यांनी त्याचं उत्पादन जरी कमी झालं पण त्याचं निव्वळ उत्पन्न ज्यावेळेस वाढेल आणि त्यावेळेस देशाला अन्नधान्याची जर गरज भागली तर देश परदेशातून आणील, नाहीतरी आज आयात केलीच जाते ना, पण देशाचा खर्च वाढेल. मग देशाचा खर्च वाढेल, आयात केली जाते. आज त्याच्या शेतीमालाला भाव आटोक्यात, बाजारातले भाव आटोक्यात राहण्यासाठी त्याच्या शेतीमालाच्या निर्यातीवर बंदी केली जाते. त्याच्या निर्यातीवर बंदी, पण बाजारातले बाजारभाव कंट्रोलमध्ये राहण्यासाठी शेतमालाची आयात, ह्या गोष्टी चालूच आहेत ना. मग उत्पादन कमी झालं तर शासनाने आयात करावं. हा सगळाच देशाच्या भल्याचा मक्ता शेतकऱ्यांनी घेतलेला नाही आहे. आज त्याची अडवणूक चारही बाजूनी केली जाते, त्याला योग्य भाव मिळत नाही, त्याच्या देशांतर्गत माल किमती आटोक्यात ठेवण्यासाठी बाहेरून आयात केली जाते, त्याच्या मालाला योग्य भाव वाढवून मिळत नाही, त्याची आर्थिक कोंडी केली जाते. हे सगळं तो शेतकरी आज संघटित नाही आहे म्हणून तो उघड्या डोळ्यांनी पाहतो, अन्याय सहन करतो. मग भले उत्पादन कमी झालं चालेल पण त्यांनी त्याच्या हिताचाच विचार केला पाहिजे.
आणि सेंद्रिय शेती हे ही त्यांनी त्याची गटाद्वारे त्याच्या सर्व शेतकऱ्यांनी करायला हरकत नाही. आपण समज गृहीत धरलं की या गोष्टी आहेत सगळ्या, पण शासनाला काय अडचणी येत आहेत बदल आणण्यासाठी, काय काय अडथळे येत आहेत या गोष्टी घडवून आणण्यासाठी? नाही, याच्यामध्ये काय आहे, या बदल आणण्यात अडचणी काय काय आहे, याच्यामध्ये आपल्याकडं पीक नियोजन हा प्रकारच नाही आहे. म्हणजे आपल्या देशाला किंवा आपल्या जनतेला कुठल्या पिकाची किती गरज आहे याचा हिशोबच नाही आहे. आपल्या शेतकऱ्यांनी अन्नधान्य किती क्षेत्रावर पिकवावं, किती क्षेत्रावर कडधान्य घ्यावं, किती क्षेत्रावर फळबागा घ्याव्यात, किती क्षेत्रावर कुठली पिकं घ्यावीत, याचं कुठलंच असं काही नियम नाही आहे. बाहेरच्या देशांमध्ये आहे. बाहेरच्या देशामध्ये त्याच्यावर कंट्रोल आहे. अच्छा. आज समजा आपल्याकडं प्रश्न कांद्याचा नेहमी निर्माण होतो. कांदा कायम आंदोलनं, कांदा किंवा भाजीपाला कधी रस्त्यावर फेकला जातो, कधी 100 रुपये किलोनी विकला जातो. टोमॅटो पण. म्हणजे असं का होतं, किती क्षेत्रावर तो घ्यावा, किती शेतकऱ्यांनी तो घ्यावा याच्यावर काहीच बंधन नाही. एखादा शेतकरी त्याच्या एखादं गाव ह्या वर्षी तिथं हे पीक नव्हतं, तिथं पुढच्या सीझनमध्ये तेच पीक सगळ्या गावामध्ये केलं जातं. त्यामुळं बाजारातलं त्याची जी सगळी जी आवक आहे, सप्लाय खूपच जास्त होतो. अचानक सप्लाय एखाद्या सीझनमध्ये खूप होतो, मग त्याला ग्राहक मिळत नाही, त्यामुळे बाजारभाव खाली येतात. म्हणजे ह्या गोष्टी सरकारच्या हातात नाही आहेत, पण पीक लागवडीवरचं कंट्रोल सरकार नक्कीच करू शकतं. आणि ते करण्यासाठी त्यांनी पहिले जमिनीची तपासणी सगळं झालं त्याच्यामध्ये. कुठल्या भागात, आता समजा महाराष्ट्रातल्या ह्या शेतकऱ्यांनी कुठली पिकं घ्यायला पाहिजे, इतर भागातल्या भागातली कुठली पिकं घ्यायला पाहिजे, याचं काहीतरी कंट्रोल असायला पाहिजे. आणि परदेशामध्ये, मगाचा प्रश्न विचार, परदेशात आहे का, एखाद्या मालाची मागणी म्हणजे पुरवठा खूपच जास्त झाला असेल तर पुढच्या हंगामात त्या लागवडीवर बंधनं लावली जातात आणि जे शेतकरी पिकं घेतात त्याचा आर्थिक मोबदला शासनातर्फे त्यांना दिला जातो, त्याची भरपाई दिली जाते. तुम्ही ही भरपाई घ्या पण ते पीक लावू नका. अच्छा. आर्थिक मदत केली जाते. आपल्याकडं आर्थिक मदत तर सोडाच, आपल्याकडं अनेक गोष्टींची नुकसान झालं तरी आर्थिक मदत येत नाही. हा धोरणात्मक गोष्टी खूप आहेत, पण ज्या गोष्टी शेतकऱ्याच्या हातात आहेत त्या त्यांनी कराव्यात. त्याच्या हातातल्या गोष्टी काय काय, पीक निवड करणे, जे योग्य पद्धतीने करणे, सेंद्रिय पद्धतीने करणे आणि गट शेती करून त्याच्या 50-50 शेतकऱ्यांच्या, 10-20 शेतकऱ्यांच्या गटाने एकत्र येऊन त्या पिकाची लागवड, काढणी, मळणी आणि त्याची विक्री व्यवस्था त्यांनी जर केली तर त्याला ते किफायतशीर ठरू शकतं. असे कोणते कोणते पिकं आहे, कोणते कोणते पदार्थ आहेत ज्यांना सेंद्रिय शेती कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन देते, किंवा ज्याला समज कोणीतरी नवीन शेती करतं आहे, त्याला आता शेती चालू करायची आहे, तर सेंद्रिय शेतीच्या कोणत्या पिकांना लवकर परिणाम होतो किंवा त्याला जास्त अडचण येणार नाही, तर अशी कोणती पिकं आहेत? अन्नधान्याची पिकं तर सुरुवातीला त्या शेतकऱ्यांनी घेतलीच पाहिजे. अन्नधान्यामध्ये सगळंच आलं, बाजरी, ज्वारी, गहू आणि सगळी कडधान्य, भरडधान्य आणि कमी कालावधीचा भाजीपाला, हे एवढं केलं तरी त्याची सेंद्रिय शेतीची सुरुवात होऊ शकते. आणि तो योग्य, तो चांगला माल तो विक्री पण करू शकतो. त्याला घरचं ठेवून तो त्याच्या राहिलेल्या मालाची विक्री पण करू शकतो. अच्छा. म्हणजे हे जे तुम्ही कडधान्य सांगितले ते यांना सेंद्रिय शेती सोयीस्कर जास्त आहे. सोयीस्कर आहे. म्हणजे जर आपण बाकीचे फळांची शेती बघितली किंवा ऊसाची शेती बघितली, याच्या तुलनेत हे जास्त सोपं आहे का? सोपं नाही, कमी कालावधीत रिझल्ट आहे ना. कमी कालावधीत या पिकांना. शासनाने तुम्हाला काय वाटतं सेंद्रिय शेतीच्या उत्पादन वाढीसाठी किंवा प्रोत्साहनासाठी अजून काय काय केलं पाहिजे? शासनाने काय केलं पाहिजे? शासन खूप काही करत आहे.
सेंद्रिय साठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी शासन आज अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असं नाही, पण ते प्रयत्न अपुरे ठरत आहेत. का अपुरे ठरतायत? का त्यांची जी यंत्रणा आहे शासनाची ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. बरोबर. पोहोचले तर त्यांच्याकडं शेतकरी आकृष्ट होत नाही. जमा होत नाही. आकृष्ट झाला तर तेवढे त्यांच्या गोष्टी परिणामकारक नसतात. परिणामकारक म्हणजे कसं, आज समजा एखाद्या कार्यक्रमात शेतकरी सहभागी झाले, एखादं पीक निवडलं, पण त्या विक्रीच्या वेळेस पुन्हा अडचणी निर्माण होतात. त्या विक्रीच्या वेळेस त्याची विक्री आता शेवटी कसं आहे, शेतकरी तो शेती व्यवसाय म्हणून करत असतो. ते पीक लागवड करणं, त्याच्यावर त्याचा खर्च होत असतो. त्याच्या काढणी मळणीपर्यंत त्याला खर्च करावा लागतो आणि त्याच्यातून मग आर्थिक मोबदला पण त्यांनी चांगला मिळावा ही त्याची अपेक्षा असते. आणि ती अपेक्षा तिथं पूर्ण नाही झाली तर मग तो या अशा योजनांकडे पाठ फिरवतो. आणि ह्या गोष्टी एका दिवसात घडत नाहीत, सातत्यानं त्या गोष्टीचा प्रयत्न करावे लागतात. त्याच्यात त्यांनी काम केलं तर या गोष्टी चालतात. विभागानुसार कसा अवलंब केला पाहिजे सेंद्रिय शेतीचा लोकांनी? म्हणजे आता महाराष्ट्र म्हणा, महाराष्ट्र राज्यात म्हणा, तर कोणत्या कोणत्या सेंद्रिय शेतींचा जास्त करून इथे वापर होतो? हां, आता याच्यामध्ये कुठल्या पीक उत्पादक शेतकरी याच्यामध्ये लवकर समाविष्ट होतात. आज जर आपण बघितलं, देशांतर्गत बाजारपेठ ही मर्यादित आहे. इथं काय फारसे काही पैसे शेतकऱ्याला मिळत नाही शेतमालापासून. पण भाजीपाला या पिकामधून एक कमी कालावधीत चांगले पैसे शेतकऱ्याला मिळू शकतात. आणि त्याची विक्री व्यवस्था जर त्यांनी स्वतः केली, बाजारात न विकता जर त्यांनी ग्राहकांना नेऊन विकला आणि त्याची परिणामकारकता जर त्यांनी सिद्ध केली, हा सेंद्रिय शेतीमाल आहे, प्रमाणीकरण केलं किंवा विश्वास मिळवला, तर त्याला त्याच्यात जास्त पैसे, म्हणजे भाजीपाला उत्पादक लवकरात लवकर सहज याच्यात यशस्वी होऊ शकतात. त्यानंतर फळबागा, वेगवेगळ्या फळांचे शेतकरी, कारण आज ग्राहकांनी सुद्धा विषमुक्त फळांची मागणी केलेली आहे. बरोबर. ग्राहकाला ते हवं आहे. हो. त्यासाठी तो जास्त पैसे द्यायला पण तयार आहे. मग वेगवेगळ्या फळांचं उत्पादन करणारा शेतकरी पण याच्यामध्ये लवकर यशस्वी होऊ शकतो. आणि आपली जी भारतातून परदेशात जी भाजीपाला, फळं, काही गोष्टी जातात, कारण ते निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना फार मोठा फटका रासायनिक शेतीमुळे बसलेला आहे. कारण हा निर्यात केलेला शेतीमाल त्या देशांनी नाकारलेला आहे आपला भारतातला. कारण त्याची तपासणी केली असता त्याच्यात रासायनिक रेसिड्यू आढळलेले. कारण प्रत्येक देशाने ती नियम तयार केलेले आहेत का आम्हाला कसा माल शेतीमाल पाहिजे, त्याच्यात हे अवशेष किती टक्क्या किती पॉईंटपर्यंत असले तर आम्ही घेऊ. त्याचा फटका बसला. ते शेतकरी निर्यात करणारा, शेतीमाल निर्यात करणारे जे शेतकरी, ते सेंद्रिय शेतीचा व अवलंब लवकर करायला लागलेले आहेत. कारण त्यांचा नाकारलेलाच माल तो विकलाच जात नाही. बरोबर. रसायनांचा माल. तुम्ही एक शेवटचा मेसेज काय द्याल सगळ्या जे व्हिडिओ बघतायत किंवा जे शेतकरी व्हिडिओ बघतायत त्यांना तुम्ही काय सांगाल पूर्ण? हां, शेतकऱ्यांना एकच मेसेज आहे, ही शेती आपली, हिची उपजाऊ क्षमता किंवा ही उत्पादन ही अनेक शेती ही काय आज होत नाही. आपल्या आधी हजारो वर्ष झाली आणि यापुढच्याही हजारो वर्ष ही शेती चालणार आहे. तर हिची उत्पादन क्षमता कशी टिकेल, हिचं आरोग्य कसं टिकेल, या दृष्टीने शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. आणि तिची उत्पादन तर मिळालंच पाहिजे, पण उत्पादन क्षमता सातत्यानं कशी वाढेल यासाठी सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब हा
करत राहिलो जर केला तरच ही जमीन टिकणार आहे. कारण ही जमीन आपण म्हणतो आपली आपली नाही आहे, ही निसर्गाची आहे. ही आपल्या वडिलांनी सांभाळली, आपल्या पणजोबांनी, आपल्या आजोबांनी, आपल्या वडिलांनी पण सांभाळली आणि आपले पुढच्याही पिढ्या सांभाळणार आहे. आपली मुलं सांभाळणारी, नातवंड त्याची मुलं सांभाळणार आहेत. जशी आपल्या वडिलांनी सांभाळून आपल्यापर्यंत दिली तशी ही आपल्याला पुढच्या लोकांना देण्यास योग्य राहिली पाहिजे. ही केव्हा राहील? रसायनांचा वापर बंद केला, सेंद्रिय शेती स्वीकारली, त्या पद्धतीने काम केलं तरच ही टिकणार आहे. म्हणून सर्वांनी या पद्धतीने काम करावं. सातत्याशिवाय होत नाही. आणि इच्छाशक्ती तर पाहिजेच. खूप खूप आभार आपले. धन्यवाद. खूप धन्यवाद. मोठा विषय आहे सेंद्रिय ऑर्गॅनिक फार्मिंग. विषय मोठा आहे, वेळ कमी आहे, याच्यात ह्या सगळ्या गोष्टी येणार नाही. पण पुढच्या वेळेस आपण अजून वेगळ्या याच विषयातल्या काही महत्त्वाच्या गोष्टीवर आपण सखोल बोलू. येस, नक्की. खूप खूप आभार. धन्यवाद.